नमस्कार. तर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. आत्ता वाजलेत 8:44 झालेत. तर मी पुणे सोलापूर रोडला आहे, हायवेला. तर मी आता सध्याला हडपसर आहे ना, त्याच्या जस्ट थोडं पुढं आहे. तर इथून मी चाललेलो आहे इंदापूरला. तर आपण आज पुणे टू इंदापूर शूट करणार आहोत. आणि आज विकेंड असल्यामुळे दिवाळीला जाणारे भरपूर गर्दी लागणार आहे आपल्याला. तर बघूयात, जाऊयात आपण. मला ना सकाळीच म्हणजे पहाटे 5 वाजताच निघायचं होतं, कारण की भरपूर गर्दी लागेल ना आज. पण मी माझं सगळं पूर्ण सामान आवरेपर्यंतच मला 12 वाजले. त्यानंतर मी इथं, म्हणजे मी राहतो सेंट्रल पुण्यामध्ये. सेंट्रल पुण्यामधून इकडे फुरसुंगी आहे ना, ह्या साईडला माझा भाऊ राहतो, एक चुलत भाऊ आहे. तर तो मी जाणार होतो सकाळून सोबत, पण त्याचं काहीतरी ऑफिसचं काम आल्यामुळं तो थांबला. म्हटलं आता थांबला, मग त्याच्या तिथं गप्पा मारत बसलो संध्याकाळी. त्याच्या इथं यायला उशीर झाला मला भरपूर. तिथून मग 2-2:30 वाजता झोपलो आम्ही. जाम लेट गप्पा मारत बसलो होतो. त्यानंतर त्यानंतर सकाळी उठलोच नाही. सकाळी लागला होता 4चा अलार्म. अलार्म पण असं, सॉरी, 4चा नाही, 5चा अलार्म. आणि 5च्या अलार्म मध्ये पण 10 अलार्म सेट केले होते, 5 वाजता, 5 वाजून 1 मिनिटांनी. पण तरी पण जाग आलेलं नाही. मग डायरेक्ट उठलो मी 8 वाजता. त्यानंतर आवरून आताच निघालोय. जर पहाटे निघालो असतो तर भरपूर लवकर पोहोचलो असतो, पण आता कसं आहे, एवढी गर्दी लागेल ना त्याचं माप नाही. पण जाऊ दे, टू व्हीलर साठी गर्दीचा काही विषय नसतोय. आपण आपल्या एन्जॉय करत जाऊया. आता वाजल्यात 9. एक 7 पर्यंत निघलं पाहिजे. जर दिवाळी पिरियड मध्ये जर हायवेने आपल्याला जायचं असेल ना, तर 7 पर्यंत निघलं पाहिजे. नाहीतर बघा केवढी गर्दी लागते. थोडं तर ते टोल नाक्याच्या अलीकडे तर पाक जामच असतं. शुद्ध शाकाहारी पनीर चिल्ली मिळेल. थोडं बाहेर पडेपर्यंत असे भरपूर ठिकाणे आहे जिथे एकदम गाड्या बाहेर निघतात. त्यामुळे थोडं एक 5-10 किलोमीटर फक्त प्रॉब्लेम. 5-10 किलोमीटर नंतर मग एकदम व्यवस्थित रोड आहे.
तर या राईड मध्ये आपण काही जास्त बोलणार नाही, कारण की आपण हाय स्पीड मध्ये चालवणार आहे, तर जरा जास्त फोकस आपण आहे ना ड्रायव्हिंग वर तीच करूया. इथे काहीतरी ऑइलची काहीतरी रिफायनरी आहे का काही, हिंदुस्तान पेट्रोलियम, HP मोठा टँकर सगळे लागलेले आहेत. सूर्यनारायण आता एकदम डोक्याच्या जस्ट वरती येतील. सकाळी लय भारी दिसते बरं का, सकाळ सकाळी ना एकदम असं सूर्य उगवताना दिसतो. नेक्स्ट टाइम आहे ना आपण जरा लवकरच निघूयात, त्यावेळेस बघूया एकदम जोरात. आणि ह्या रोडला असं पुढे पुढे गेलं ना तर एकदम सिनेमॅटिक काय काय व्ह्यू आहेत, एकदम जोरात दिसतो. बिग वनच्या अलीकड पण एक आहे जागा, म्हणजे ते एकदम भारी रोड आहे. परत त्यानंतर पळसदेवच्या बिग वन आणि पळसदेवच्या मध्ये पण एकदम भारी स्पॉट आहे, एकदम स्ट्रेट रोड, खतरनाक दिसतो. भाईने पूर्ण जॅकेट विकेट टाकून चाललाय भाई. याने पण सेटअप केला आता, सगळे एकदम फुल जोश मध्ये चालले तर रायडिंग गिअर सगळे घालून. तसंच निघालं पाहिजे, सेफ्टी फर्स्ट. काका तापले आता जाऊन चापडते दादा त्याला, इथनं शिवडत गेले तिकडे. ओळखीत असेल कोणतरी त्यांच्या, त्याच्यामुळे. मूळचंद मिल पुण्याच्या आसपास तर अर्धे लोक देवळीत मूळचंद शॉपिंग करत असतात. मूळचंद आता शेटला काय करायचं काय.
स्वराज हॉस्पिटल. गावरान डिफेंडर. जाम गर्दी झाली. काय झाले? ऍक्सिडेंट झालेला दिसतोय आता एकदम लेटेस्ट. अरे ह्याच्या खाली गेलो का काय? डेंजर झालं रे. तो दादा म्हणतो हेल्मेट घातला असतं तर काय झालं नसतं. बघा दादा काय झाली अवस्था. सणासुदीच वाढवा होऊन बसलाय. त्या दादाचं ऐका आणि हेल्मेट घालूनच कधी पण प्रवास करत जावा. म्हणजे कसं आपल्याला टेस्ट करता येईल की हेल्मेट असतं तर काय झालं असतं का नसतं. भाऊ आहे ऍडव्होकेट. त्याने सिम्बॉल लावला बरं का. आणि त्याने नंबर प्लेट कसले मखरे एकदम स्टायलिश जी आरटीओच्या गाईडलाईनच्या ह्याच्यात येत नाही. काचा पण पूर्ण काळ आहेत. आणि भाऊ आहे ऍडव्होकेट. खतरनाक रे भाई. ज्याचं चालतं त्याचं चालतं. ह्याला ज्यावेळेस अडवत असतील त्यावेळेस हा का म्हणत असेल अरे मी ऍडव्होकेट आहे. आरटीओ असं टेन्शन घेत असेल. आता ह्याला सांगायला लागलं तर बाकीची माणसं काय करतात? काय करायचं सांग. आपण काय ना आपण फक्त एन्जॉय करायचं. एंड गोल आपला एन्जॉय आहे. आता आपण बऱ्यापैकी बाहेर आलोय बरं का पुण्याच्या. आता काही एवढा विषय नाही.
लोकल पोलीस बघा, लोकल पोलीस. बाईने पोलिसांचा दिवा लावलाय. डॉगेज बाय का तापलाय. स्कूल बस. स्कूल बसला आता आठवडाभर सुट्टीच असेल. कारण पण निवांत पैकी. नाहीतर दिवाळीच्या पिरियड मध्ये सहली पण असतात बरं का. काय माहित. मला एकच प्रश्न पडतो की आता ह्या स्पीडला तरी माईक प्रॉपर चालतो का नाही काय माहिती. माईकचा थोडा प्रॉब्लेम आहे बहुतेक. बरोबर तो पण रिझॉल्व लवकरच. हे वायरलेस आहेत माईक बर का चांगले, पण जास्तच महाग आहेत त्याला. 10,000 काय. त्याच्यामुळे जरा घेतलं नाही मी सुरुवातीला. पण जर प्रॉब्लेम यायला लागला तर मग तो घ्यावा लागला आपल्याला. अरे बापरे, बहिणी केवढं बांधलंय ती. गादीत का काय काय माहिती. टू व्हीलर वर डायरेक्ट अशी शिडी लावली. भाईच्या बघा, दिवाळी हर एक की नाही होती. फटाके बिटाके सगळे इथं. भाईचं आज टार्गेट आहे एवढं. टार्गेट कम्प्लीट झालं निवांत. काय रे गाठच आहे. तो पण एन्जॉय करत चाललाय. हेडफोन टाकून गप्पा मारत हसत हसत चाललाय. बाय वाटलं रे, एकदम खुश होता. नेचर डिलाइट डेअरी, बारामती. इथं पण काहीतरी झालंय का. सिग्नल आहे. सिग्नल दिसतंय बहुतेक. क्रेटावाल्याला जरा खूप घाई झाली. दादासाठी आपण रस्ता करूया.
इकडं सगळं नर्सरीच आहे बरं का. एवढ्या नर्सरी आहेत, एवढ्या नर्सरी आहेत, बघल तिकडं नर्सरीच आहेत. पुण्यामध्ये आत घुसताना पुणे सोलापूर रोडने अर्धा 1 किलोमीटर सगळे नर्सरीच दिसत. अरे बाप रे बाप, एकदम जोरात. ग्राउंड पण लई भारी. डॉगेज भाई त्यांच्या मॅच चालू दिसते. आपण काय करू माहिती का, पुण्याच्या बाहेर जाईपर्यंत ना आपण थोडं फास्ट जाऊ आणि मग तिथून त्या टोल नाका एकदा क्रॉस केला ना आपण, मग एकदम चिल गप्पा मारत जाऊया, टेन्शन फ्री. ती झाडं बघा, झाड एकदम असं एकदम लय भारी वाटतं. त्याला काय लय भारी खेळत होता रे पोरं, क्रिकेट सकाळ सकाळी. जुन्या आठवणी. जुन्या आठवणी म्हणजे काय, एवढा पण मी जुना नाही. कॉलेज टाइमला जायचो आम्ही, परत इकडं पुण्यात आलतो त्यावेळेस पण. आणि इकडे पुण्यामध्ये जास्त करून टर्फला जावं लागतंय, तिथं ओपन ग्राउंड जरा कमीच आहे. सीओपीचं ग्राउंड आहे का नाही, तिकडे एकदा गेलो होतो आम्ही खेळायला ओपन ग्राउंड मध्ये, पुण्यात असतात. बाकीचं जेवढं खेळ आहे तेवढं टर्फलाच खेळ आहे. हिंजेवाडीत, इकडं कल्याणनगर मध्ये. बाईने काय केलं, त्याला पलीकडे जायचं होतं, त्याने काय केलं, माग वळून बघितलं, हात केला पण इंडिकेटर लावला ना. बाईकडनं गाड्या म्हणजे त्याचं इंडिकेटरचं वर्किंग असेलच. टॅलेंट आहे रे माणसाकडे आपल्याला. आता गर्दी गर्दी, पण टेन्शन नाही घ्यायचं. डायरेक्ट अशा काढायच्या गाड्या, त्याशिवाय बाहेरच निघणार नाही. आता 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 थोडं पॅक झालं आपण. असू दे असू दे. दादाने आता मधला ब्लॉकच केला रे रस्ता. जर मधून 2 गाड्यांच्या मधून फोर व्हीलर लय भारी जाता येतं. अरे इकडे वळतात काय, त्यामुळे एवढं हे झालं. आता दिवस टाकलं पाहिजे. दमाने दमाने आता निघला बाहेर म्हणजे. हेल्मेट वाला एक्सपेरिमेंट माझ्यासोबतच व्हायचा. हेल्मेट घातलंय म्हणून वाचला. एका लाईन मध्ये असायला पाहिजे तर गाड्या, म्हणजे एकदम भारी जाता आलं असतं. पण कसं आहे, इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे, त्याच्यामुळे थोडा हो एकदम मागचा ब्रेक अर्जंट लागला माझा.
बघ ना घसरली जरा थोडी गाडी. शिवशंभो. यांनी काय केलंय दादा? आपण आतल्या साईडला जायला पाहिजे रे दमाने रे. आता विशुभाऊ दमाने जाऊ द्या. पुढं बॅग आहे ताईला पार्सल. कुठे जाय दमाने? अरे बहिणी टाकलं शॉर्टकट. बोल मग असं. आपण पण टाकू बाईच्या मागे शॉर्टकट. विशुभाऊ जरा टॅलेंटेड आहेत, त्यांच्या मागे जाऊ. का मत नका चालू तर. विशुभाऊ आहेत पुढं आहेत बघा. आपण त्यांनाच फॉलो करूयात. एकदम खतरनाक गाडी करता येते. टमटम वाले दादा एकच मिनिट. तुमचे मार्गदर्शक विशू भाऊ. अरे बापरे, इथं काहीतरी विषय झाला रे. शंभू महादेवा. विशुभाऊ जाऊ दे त्यांना सोडा. फॉलो मी. दिवाळीच्या पिरियड मध्ये असं काय व्हायला नाही पाहिजे रे. यमदेव म्हणत असेल मला काय देवळाला सुट्टी घ्यायला होतं काय. अलग है हम क्योंकि यम है हम असं म्हणत असेल. दादांना डायरेक्ट टाकले होते. थोडं रिस्की आहे बरं का. जरा बाहेरचं असं सिटीतनं जरा थोडं बाहेर पडलं ना परत म्हणजे बाहेरच आहे, पण तरी पण इथे काय असेल सिटीतल्या बाहेरच्या ज्या गोष्टी. इथून सगळं हॉटेल चालू झाले का गारवा. एवढं पार्किंग आहे पाहिजे. द्वारकाधीश एकदम कृष्णाचे राधाकृष्णाचे एकदम सुंदर असं झोपाळा असतो का नाही त्याच्यावरती हे होते मूर्ती होती. महाभारताचा
महाबाराची मिसळ ढवळे सेल्स. यार ट्रक धुताना पहिल्यांदाच बघतोय. केवढे मोठे, त्याला लय वेळ लागत असेल. 1000-2000 घेत असतील ती कमीत कमी ट्रक धुवायला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथं. एवढा मोठा आहे, एकदम भारी. एक मूर्ती वाटत दिसतंय, खूप साऱ्या वेगवेगळ्या मूर्ती. गावकरी व्हेज खानावळ. गावकरी पांडा. आता जरा बरं वाटतंय. बरं का तसं. येवले अमृततुल्य 7 किलोमीटर आहे भाई. बहिणी लावले आत्ताच बोर्ड. बघा कुठल्या लेवलला मार्केटिंग चालू आहे. ओपन जिमचं सामान आहे. ओपन जिम. ओपन जिमचा फायदा लय होतात बरं का. आमच्या ते एक शेजारी गार्डन आहे, सकाळी एवढी गर्दी असते त्याला. ते सगळे काका लोक येतात. काका लोक व्यायाम करत बसत निवांत पैकी, मस्त पैकी. चांगलं आहे ते, अजून वाढवलं पाहिजे. आता इथं जरा मोकळा रोड आहे, जाऊयात. प्लस डॉक्टर आहेत पुढचे दादा. किंवा एक डॉक्टर असेल आणि एक सी असेल. आजकाल भरपूर शिकतो. अरे तिकडं दिसतंय का पाळणा आहे, पाळणा जो असा हे नसतं जत्रेतला, एकदम ह्याच्यावरती लावला रे त्यांनी, डोंगरावरती. काहीतरी गावाचा कार्यक्रम असतो. नाही रे, तिकडं पार्कच दिसतंय. असा रोड पाहिजे मोकळा, आणि असे झाड वर्ण अशी कमान केले, एक नंबर. बाहुले का बाहुले. आपण आता थोडं मोकळा रोड आहे तोपर्यंत फास्ट जाऊ. आता माग पण गावकरी मटण खानावळ होते. शाखा नंबर 2 आहे. मल्हारगड प्रिन्स मटण खानावळ.
आपल्या इथे प्रिन्सचं मटण मिळेल. ओला घेऊन चाललेत घरी गावाला. ओला लय झाले रे आता इलेक्ट्रिक गाडी. तो ओला एक आहे चेतक, चेतक एक लय चालते गावाला. पेट्रोलचं टेन्शन नाही, काय नाही. सध्याला ईव्हीचं मार्केट अजून एवढं स्टेबल नाही झालं. जरा थोडे वर्ष लागले ना जरा व्यवस्थित होत जाईल. कारण त्यांच्या अजून सर्व्हिस सेंटर हे पण एवढे वेगवेगळ्या ठिकाणी नाही. सर्व्हिस सेंटर म्हणजे काय, काय प्रॉब्लेम आला तर असं सगळीकडे नाही झालं. आता काय मेन सिटीमध्येच बऱ्यापैकी आहेत. हे आय लव्ह जावजी बुवाची वाडी. आता आपण आहोत जावजी बुवाची वाडीमध्ये. सगळे आता रानं लागली तिथं, सगळे ऊसच आहेत. आपण आलोय बाहेर पुण्याचं. हे काय मासं पकडायचं आहे का काय? काय घेऊन चालले काय? चाललो विचारू. दादा हे काय असते? काय हा चित्र? मला वाटलं मासं पकडायचं काय, मला वाटलं मासं पकडायचं काय. बर